यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामीन तालुक्यातील शिबला येथे एक थरारक घटना घडली। मृत व्यक्तीचे नाव संतोष मानकुटे, काम वय वर्ष 46 असे असून ते महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी आपल्या घराच्या अंगणात भगवान शंकराच्या मूर्तीसमोर पूजा करीत होते। याच दरम्यान शेजारी राहणारा आरोपी शालिक सीताराम आत्राम याने अचानक त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात टेकाम यांच्या गळ्यावर आणि दोन्ही हातांवर गंभीर वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। आरडाओरड ऐकून मध्यस्थी करण्यासाठी धावून आलेल्या त्यांच्या पत्नीवरही आरोपीने हल्ला केला। झटापटीत त्या जखमी झालेल्या असून त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात पांढरकवडा येथे दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले। घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत माथार्जुन बाजार परिसरात त्याला अटक केली। हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता देखील पोलिसांनी जप्त केला। प्राथमिक तपासात शेजाऱ्यांमधील किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे समोर येत असून पोलीस पुढील तपास करीत आहे।